शाळेच्या बाहेर बसलेला उदास मुलगा रोहन. हलका आणि आनंदी संगीत वाजत आहे. रोहन दीर्घ सुस्कारा टाकत म्हणतो, मला कधीच कोणी समजत नाही. अचानक त्याच्या शेजारी आकाशातून एक चमकदार डबा येऊन पडतो. रोहन आश्चर्याने तो उघडतो. आत एक विचित्र जादुई चष्मा असतो. चष्म्यातून मऊ, जादुई आवाज येतो, माझ्यातून पाहशील तर जग वेगळं दिसेल. शाळेच्या कॉरिडॉरमध्ये रोहन जादुई चष्मा घालतो. समोर त्याचा मित्र अरुण चालताना दिसतो. चष्म्यातून पाहिल्यावर अरुणच्या डोक्यावर एक लहान दुःखी मेघ दिसतो. रोहन हलक्या आवाजात म्हणतो, अरे अरुण, आज तू ठीक नाही असना. अरुण आश्चर्यचकित होत म्हणतो, तू कसं ओळखलंस? मला माझ्या प्रोजेक्टसाठी कुणी मदत केली नाही. रोहन त्याला हस्त मदत करतो. वर्गात सिया हस्त बसलेली असते. रोहन जादुई चष्म्यातून तिच्याकडे पाहतो तेव्हा तिच्या भोवती लहान गर्द सावल्या दिसतात, ज्या तिच्या भीतीचे प्रतीक असतात. रोहन शांतपणे म्हणतो, तू खूप चांगलं बोलतेस. पण तुला स्टेजवर जायची भीती वाटते ना? सिया हलक्या हसता आणि डोळे पाणावलेले असल्याने म्हणते, हो. तू सांगितलंयस तेच माझ्यासाठी पुरेसं धैर्य आहे. रोहन घरी जात असतो. पार्श्वभूमीला प्रेरणादायी संगीत वाजत असते. तो हळूवारपणे जादुई चष्मा उतरवतो. चष्म्यातून शांत स्वरात आवाज येतो, आता तुला माझी गरज नाही. कारण तू इतरांच्या डोळ्यांनी पाहायला शिकलास. रोहन हस्त म्हणतो, खरी जादू चष्म्यात नाही, समजून घेण्यात आहे. चष्मा हलक्या प्रकाशाच्या झुळकेत आकाशात विलीन होतो. शेवटचा स्क्रीन टेक्स्ट. दिसतं तेच सत्य नसतं, पण जे समजतं तेच खरं असतं.